राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना सुरुवातीलाच अभिनंदन करतो। या विषयावर बोलत असताना सर्व क्षेत्रातील विकास व्हावा या उद्देशाने हे सरकार काम करत, पर्यटनाच्या आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील 3661 कोटीचा निधी यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। या निमित्ताने मी आग्रही मागणी एवढीच करेन की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसबा येथे अतिशय उत्तम दर्जाचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्हावं या उद्देशाने आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी त्या भागामध्ये देखील व्हिजिट केली होती। हे स्मारक व्हावं म्हणून आमचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, नितेशजी असतील, योगेशजी असतील आणि स्वतः आशिषजी शेलार साहेबांनी देखील या संबंधी मीटिंग घेतली। हे स्मारक अतिशय उत्तम दर्जाचं व्हावं म्हणून पहिल्यापासून प्रमोद जठार साहेब देखील प्रयत्न करतात। या निमित्ताने मी आशिषजी इथे आहेत त्यांना एवढीच विनंती करेन की स्वर्गीय आदरणीय अजितदादांना आपल्याला श्रद्धांजली वाहत असताना त्यांची इच्छा होती की अतिशय उत्तम दर्जाचं स्मारक, त्याचा पहिला टप्पा 313 कोटीचा प्रस्तावित देखील करण्यात आलेला आणि हे स्मारक येणाऱ्या बजेटच्या मध्ये त्याचा प्रस्तावित होऊन शास्त्री पूल ते शृंगारपूर हा सर्व परिसर, हा सर्व भाग एक चांगल्या पद्धतीने कॉरिअर डेव्हलपमेंट होऊन छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आपल्या सर्व तरुण पिढीला राहील या दृष्टीने त्यांनी मनावर घ्यावं। जसं पर्यटन विकास पूर्ण महाराष्ट्राचा होतोय त्याच धर्तीवर कोकणाचा पण विकास व्हावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे। कोकणामध्ये देखील अनेक पर्यटन स्थळं आहेत, समुद्राची पर्यटन स्थळं आपण विकसित करतोय, पण डोंगर माथ्यावरचं मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, गोळकोट असेल, महिपतगड असेल, भवानीगड असेल, प्रचितगड असेल, अशासारख्या अनेक किल्ले आणि देवस्थान तिथं कोकणामध्ये आहे। म्हणून या निमित्ताने आग्रही मागणी आहे की या सगळ्याचा विचार देखील येणाऱ्या सर्व पूर्ततेमध्ये व्हावी। कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये स्टीलचा हब करण्याची भूमिका राज्यपालांच्या अभिभाषणात आहे, मी त्याचाही अभिनंदन करेन। परंतु या निमित्ताने मी एवढंच सांगेन की कोकणाची हवा आणि पाणी याचा विचार केला तर नेहमीच होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पीक धोक्यात येते। काजूबाबत निलेशजीने आता सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की आता बागा केलेले अनेक शेतकरी हवालदिल झाले। या हवामानामुळे पूर्णपणे आलेला मोहर असा मोहर आला होता की वाटलं होतं कदाचित झाडं टिकतील की नाही अशी अपेक्षा होती, परंतु पूर्णपणे मोहर काळवंडून गेला आणि आमचा शेतकरी अतिशय उदास मनाने आज बसलेला। त्यामुळे हा आंबा काजूच्या बद्दल देखील शासनाने एक वेगळं पॅकेज देण्याची भूमिका या निमित्ताने घेतली पाहिजे आणि ती आग्रही मागणी या निमित्ताने करत। पण आंबा काजू बरोबर कोकणामध्ये जर विचार केला तर बांबूचा हब जर आपण निर्माण करू शकलो आणि या बांबू पिकाला कृषी पिकाचा दर्जा दिला, त्याला गवताच्या ऐवजी कृषीमध्ये वर्गीकरण केलं, बांबू उद्योगासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलं, त्यामध्ये शासकीय खरेदीमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने बांबूचा उपयोग करून घेण्यात आला आणि बांबू उत्पादनावर GST देखील पूर्णपणे जर माफ केला तर बांबूपासून अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतील। बांबूची शेती देखील कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते। आपल्याला माहिती आहे की याचा अभ्यासक्रम पॉलिटेक्निक ITI मध्ये जर बांबू प्रोसेसिंगच्या मध्ये गेलो तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने। या बाबतीत सिंधुदुर्ग कुडाळ येथील कॅनबॅक संस्थेचे संजीव करपे यांनी विशेष काम केले। त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर बांबूमध्ये काम केले, विमानतळ डेव्हलप केलेत, रिसॉर्ट केलेत, हॉटेल केलेत, अगदी काही ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम केले। त्यांना या संबंधीचं मार्गदर्शन घेऊन तिथल्या शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम करणं गरजेचं। त्यांनी असे काही शेतकरी केलेत, मी असं म्हणणार नाही की आळशी शेतकरी, परंतु जे निवांत शेतकरी आहेत त्यांनी वर्षाला 1-1 कोटीचं उत्पन्न या बांबूच्या पिकाच्या माध्यमातून त्यांनी मिळवून देण्याचं काम कुडाळ येथे त्यांच्या माध्यमातून केलेलं। त्यामुळे बांबूला एक चालना देण्याचं काम केलं आणि बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली तर सॉइल इरोजन पण होईल, लँड स्लायडिंगचं प्रमाण देखील खूप मोठ्या पद्धतीने होऊ शकेल।
तर ह्याही बाबतीतला विचार या माध्यमातून होणं गरजेचं. AI शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना राज्यपालांच्या अभिभाषणात अध्यक्ष महोदय खूप मोठी चालना देण्याचं काम या माध्यमातून केलं. कोकणामध्ये AIचा उपयोग ॲग्रिकल्चरमध्ये केला तर होणाऱ्या हवामानाच्यामुळे होणाऱ्या नुकसान होतं आहे, जे आंबा पीक आणि काजूला आम्ही नेहमी भोगतोय, तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याची अनेक प्रात्यक्षिकं आम्ही देखील त्या माध्यमातून केली. 10 एकर आंबा बागायतीसाठी साधारण 1.5 ते 3 लाखापर्यंत जर टिगर आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या तर पिकामध्ये आणि उत्पन्न वाढीमध्ये देखील खूप चालना होणार. त्यामुळे इयत्ता 5वी पासून मूलभूत डिजिटल साक्षरता जशी आपण करतोय त्याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात AIची लॅब आणि शिक्षकांना देखील विशेष प्रशिक्षण देऊन त्या शाळेमध्ये देखील AIचा उपयोग आपल्याला करता येईल. AI फॉर ॲग्री 2026 परिषदेमुळे कृषी क्षेत्रात क्रांती होते. ड्रोन असेल, जनरेटिव्ह असेल, AI हवामान विश्लेषण असेल, याचा वापर देखील आपल्याला या निमित्ताने खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून या निमित्ताने मी AIचं तंत्रज्ञानाचा उपयोग कोकणात विशेषतः शेतीसाठी कशा पद्धतीने होईल याचाही विचार केला. कोकणातला विचार केला तर आज तिथल्या शाळांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. एका बाजूला 3-3 लाख रुपये देऊन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलं शिकतात, माझा त्याच्यावर आक्षेप नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या इथल्या गणिताला शिक्षक नाही, इंग्लिशला शिक्षक नाही, कला शिक्षक तर दूरच आहेत. तर ह्या निमित्ताने माझी मागणी आहे की आमच्याकडे जो संच मान्यतेचा अतिशय घातक निर्णय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक शाळा, मराठी शाळा बंद पडण्याचा निर्णय होणार आहे. तर आज मंत्री जरी शालेय शिक्षण नसले, ती कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आणि ती जर हे संच मान्यतेचा पुनर्विचार केला आणि क्लस्टर स्कूल मॉडेल आणि डिजिटल वर्गाच्या शाळा चालू केल्या तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला उपयोग होईल. या सगळ्यामध्ये विचार केला तर हवामान बदलामुळे होणारी फळधारणा खूप कमी होते, तर त्याच्यासाठी स्वतंत्र पॅकेज करावं. निलेशजींनी सांगितलं की काजूच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे, कारण आज आफ्रिकन काजू आमच्याकडे येतो आणि आमच्या कोकणातल्या काजूला खऱ्या अर्थाने जी चव आहे त्या पद्धतीचं चव तिथे नसते आणि ते मिक्सिंग होतं. त्यामुळे त्या गोष्टीसाठी चालना देत असताना थोडंसं स्वभांडवल देण्यासाठी आणि भाग भांडवल देण्याची योजना देखील जी चालू आहे ती पुन्हा एकदा नव्याने चालू करण्याच्या बाबतीत आपण करावं. कोकणात केमिकल झोनच्या बाबतीतला विचार आपण केला तर त्याच्याऐवजी फूड प्रोसेसिंग उद्योगांना चालना देण्याचं काम देखील तेवढ्याच तत्परतेने व्हावं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या अभिभाषणामध्ये राज्यपालांनी सूचित केलेलं आहे की जिथं जिथं पूर येतं तिथलं नियंत्रण करण्यासाठी काही आवश्यक गोष्टींच्या उपाययोजना त्यांच्या माध्यमातून केले. काही ठिकाणी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनमुळे चिपळूणसारखी बाजारपेठ पूर्णपणे आज उद्ध्वस्त होते. त्याच्यासंबंधी देखील फेरविचार करण्याची भूमिका या शासनाने घेतलेली आहे, त्याच्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करेन. परंतु चिपळूणमध्ये सर्वाधिक पूर येत असताना या चिपळूणमधला एकही प्रतिनिधी या कमिटीवर नाही. म्हणून या निमित्ताने मी एवढंच सुचवेन की UDCPR यामध्ये चिपळूणचा नगराध्यक्ष असतील, तिथले CEO असतील किंवा तिथे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ लोक असतील, यांना देखील या कमिटीमध्ये घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. पाणंद रस्त्याचं धोरण देखील अतिशय उत्तम पद्धतीने शासन पुढे नेतं आहे, पण या धोरणामध्ये कोकणात पाणंद रस्ते करायचे असतील तर काही अडचणी पण येतात. त्यामध्ये त्यातले निकष शिथिल करणं आणि ते रस्ते सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने जर करता आले तर आपल्याला त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. राज्यपालाच्या अभिभाषणात सर्वसमावेशक दिशा आहे. आता त्याला गती आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कोकण हे केवळ निसर्गाचे लेणे नसून महाराष्ट्र विकासाचे इंजिन ठरावे आणि कोकणासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा संतुलित विकास होईल या दृष्टीने कोकणाचा पण जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टीमध्ये विचार व्हावा एवढंच बोलतो आणि राज्यपालाच्या भाषणाचं अभिनंदनाचा ठराव या निमित्ताने मी मानतो. धन्यवाद.